नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्यांनी. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना पुन्हा आमने सामने. तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, आम्ही तुमचे 4 घेऊ. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा शिंदे शिवसेनेला इशारा. तर युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळत आहोत, नंदू परब यांचं वक्तव्य. रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही. कार्यकर्ते फोडले तर आम्हाला सुद्धा तसंच उत्तर द्यावं लागेल, शिरसाटांचा इशारा. रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे. तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही. प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा. आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल. महायुतीमध्ये आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय. मुख्यमंत्री जातीनं यात लक्ष घालतील, न्याय देतील. प्रताप सरनाईकांचं या संदर्भात वक्तव्य. पक्षातला कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात जाता कामा नये अशी भूमिका घेतली होती. आता काल काही गोष्टी ज्या म्हणजे कशा घडल्या याची मला कल्पना नाही, पण मुख्यमंत्री निश्चितपणे या प्रकरणावर जातीनं लक्ष देतील आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना जो न्याय अपेक्षित आहे तो न्याय देतील. भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी मोदींची भेट घेतली. राज्यातील परिस्थिती, सुरू असलेली कामं, प्रकल्पांसंदर्भात या बैठकीत चर्चा. तर जनसंपर्क कायम ठेवा, मोदींच्या महाराष्ट्रातल्या खासदारांना सूचना. 7 राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी मुंबई प्रिन्सिपल बेंच समोरच सुनावणी होणार. हे प्रकरण अखत्यारीत येत नसल्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये ही सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. मातोश्रीवर जात काँग्रेस नेते आणि खासदार दिग्विजय सिंहांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. काँग्रेसनं पालिकेसाठी स्वबळाची घोषणा दिल्यानंतर या भेटीला महत्त्व. नवले पुलावरील अपघातासंदर्भात सुप्रिया सुळेंनी मांडला लोकसभेत हा मुद्दा. नवले पूल परिसरातील अपघात शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना करण्याची सुळेंची मागणी. तर योग्य ती कार्यवाही केली जाईल, गडकरींचं आश्वासन. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत. पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन. यामध्ये एकूण 7 अधिकाऱ्यांचा समावेश. सध्या नाशिकमधल्या तपोवन या ठिकाणच्या वृक्षतोडीवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. यामध्ये कुणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमध्ये. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणेंचा ट्विट करत सवाल. तर ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही, असाही टोला. की व्हर्च्युअल बकरी ईद करा असं कधीच ऐकत नाही आम्ही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला? हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय. नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक कळतो का? बकरी काय ऑक्सिजन देते का? असे मंत्री असतील तर महाराष्ट्र उजाडच बनेल. पर्यावरण प्रेमी बागुल यांचा हल्लाबोल. बकरी काय ऑक्सिजन देते का हो? तुम्हाला एवढी बकरीचं पडलं? हे झाड आहे ना, हे ऑक्सिजन देतं. कुठे चाललात तुम्ही ते बकरीपर्यंत घेऊन? असे जर मंत्रिमंडळात मंत्री असतील तर हा महाराष्ट्र उजाडच बनेल. विधानं करून वातावरण बिघडेल असं हे नितेश राणेंचा हा प्रयत्न. मंत्री संजय शिरसाट यांची नितेश राणेंवर टीका. तर राणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात की पर्यावरणाची हेच कळत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. पर्यावरणाचा समतोल राखून विकास करावा. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात माणिकराव कोकाटेंचंही वक्तव्य. यासह साधूग्राम प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा वापर करण्याचाही सल्ला. तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला अभिनेते सयाजी शिंदेंचा पाठिंबा. निवडून दिलं म्हणजे सगळेच अधिकार सरकारला नाही. झाडांसंदर्भात राजकारण करू नका, सयाजी शिंदेंचं वक्तव्य. झाडांबद्दल आदर आहे तर माणसांबद्दल नसेल का? निवडून दिलं म्हणजे तुम्ही सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत अशातला भाग नाही. झाडांच्या बाबतीत राजकारण करू नका. आणि दादांनी जसं सपोर्ट केला तसं मला वाटतं बीजेपीच्या पण काही लोकांनी सपोर्ट केलाय. बाकीच्या सगळ्या लोक पण सपोर्ट करतायत. तपोवनातील जमीन साधूग्राम नावाखाली बळकावणं सुरू. गिरीश महाजनांच्या षडयंत्राला फडणवीसांचं समर्थन. अंजली दमानी यांचा आरोप. साधूग्राम या नावाखाली ती जमीन बळकावून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे, जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत. दरम्यान तपोवनातल्या वृक्षतोडी प्रकरणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरेंनी घेतली केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादवांची भेट. झाडं तोडू नये, पर्यायी जागेचा वापर करावा अशीही मागणी. तर नितेश राणे मंत्री उगाचच विषय बाजूला नेत असल्याची प्रतिक्रिया.
ह्या झाडं तोडून न करता नाशिकच्या आजूबाजूला पर्यायी जागा आहेत आणि त्या ठिकाणी करावी अशी जी नाशिककरांची मागणी ती मी वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव साहेबांना कळवली आहे. साधूंना जागा दिलीच पाहिजे, मात्र झाडांची वाट लावू नये. किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. तर नाशिक तपोवनामध्ये 500 ते 2000 वर्षांपूर्वीची झाडं आहेत. वृक्षतोडीला आमचा विरोध आहे असं म्हणत भूमिका केली स्पष्ट. याच्या आधी जेव्हा कुंभमेळा आला तेव्हा कसं केलं होतं, तेव्हा झाडं बिडं तोडली होती का? तर नाही. आज पण तशाच पद्धतीने करा. झाडांचे जे डेरे आहेत त्या डेऱ्यानं एक करा, त्याच्यावर करून ती पर्णकुटी बांधा, त्यांनाही आवडेल. वृक्षतोडीला नाशिककरांचा विरोध. शासनानं लोकांच्या भावना समजून घ्याव्यात. शरद पवार गटाच्या अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. नाशिक येथील जनतेचा सुद्धा याला फार विरोध आहे. त्याच्यामुळे शासनाने ताठर भूमिका न घेता लोकांशी चर्चा करायला पाहिजे. त्यांचं जे मत आहे, त्यांच्या भावना आहेत ते ऐकून घ्यायला पाहिजे आणि निर्णयामध्ये तसा बदल करायला पाहिजे.